1682च्या दरम्यान मराठ्यांच्या ताब्यात असलेला जो फोंडा किल्ला होता, त्या फोंडा किल्ल्यावर त्या पोर्तुगीजांनी आक्रमण केले. आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना ही गोष्ट कळाली, त्यावेळी संभाजी महाराज ताबडतोब राजापुराहून 3000चं सैन्य घेऊन त्या फोंडा किल्ला वाचवण्यासाठी निघाले. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांना इतका जबरदस्त प्रतिकार केला की पोर्तुगीज इथनं पळून गेले. तर संभाजी महाराजांनी लगेच पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला एक जुळे बेट ताब्यात घेतला. पोर्तुगीजांना हे कळालं की आमच्या ताब्यातलं जुळे बेट मराठ्यांनी ताब्यात घेतले. त्यावेळी लगेच पोर्तुगीजांनी परत एकदा जुळे बेटावर आक्रमण केलं. यावेळी मराठी एकदम तयारीमध्ये होते. मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांवर इतका जबरदस्त हल्ला केला ना, की पोर्तुगीज सैन्य आधीच एकतर मराठ्यांना ते घाबरलेलं, मराठ्यांच्या त्या हल्ल्यामुळे ते सैन्य पळून जायला लागले. त्या जुळे बेटाच्या बाजूला एक मांडवी नदी, त्या मांडवी नदीमध्ये पोर्तुगीजांच्या काही सैन्यानं उड्या घेतल्या आणि मरण पसंत केलं. होडीतून काही सैन्य ते नदी पार करून ओल्ड गोव्यामध्ये गेलं. तर त्यांचा जो त्यावेळीचा जो व्हाईसरॉय होता पोर्तुगीजांचा, तो पण जखमी झाला या हल्ल्यामध्ये. तो व्हाईसरॉय पण पळून जात होता होडीत बसून. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी बघितलं तो व्हाईसरॉय पळून जातोय, आधीच एकतर तो व्हाईसरॉय जखमी होता, त्यावेळी संभाजी महाराजांनी त्या व्हाईसरॉयच्या मागे आपला घोडा नेला.